नमस्कार, मी विजय निंबाळकर। स्वराज्य स्थापनेत मावळे, गनिमी कावा, सह्याद्री आणि त्यामध्ये निर्माण केलेले गडकिल्ले याचं महत्त्व खूप आहे आणि या स्वराज्यासाठी गडकिल्ल्याचा उपयोग त्यांनी केला। आज आम्ही तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही गडकरी या 3 भागातील मालिकेमधून बेळगाव परिसरातील बालचिमू आणि युवकांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या गडकिल्ल्यांची माहिती घेणार आहोत आणि भेट देणार आहोत। या मालिकेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त गडकिल्ल्याची निर्मिती का केली जाते, आजच्या स्वराज्यामध्ये गडकिल्ल्याला काय महत्त्व आहे आणि आजच्या संगणकीय युगामध्ये गडकिल्ल्याची निर्मिती आणि संकल्पना काय आहे, अशा अनेक प्रश्न आहेत मित्रांनो। हेच प्रश्न घेऊन गडकिल्ल्यांना आम्ही भेट देणार आहोत। सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा। 16व्या शतकात राजमाता जिजाऊंनी शिवरायांसहित त्यांच्या मावळ्यांना कृतिशील शिक्षणाचे धडे दिले होते। नकली किल्ले बनवताना परकीयांच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकणे, नवीन किल्ले बांधणे, रणनीती तयार करणे, माणसे कशी जमवायची याचे ज्ञान मिळायचे। छत्रपती शिवरायांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला, त्यानंतर चाकण व सिंहगड किल्ला जिंकला। राजमाता जिजाऊंनी पुरंदरच्या किल्लेदारांना स्वराज्याचा संकल्प सांगितल्याने निळकंठ हेबतराव यांनी दिवाळीच्या दिवशी हा किल्ला शिवाजी महाराजांना भेट केला। त्यामुळेच दिवाळी सणादरम्यान गड किल्ल्यांची निर्मिती केली जाते। या अनुषंगाने आज आपण बेळगावातील दिवाळीतील गड किल्ल्यांची सफर करणार आहोत। सर्वप्रथम पाहूया कंगराळी खुर्द येथील रामनगरमध्ये तयार केलेला हा किल्ला। बत्तीस म्हणून सोन्याचं सिंहासन हे पूर्वी या गडावरतीच होतं। ते जेव्हा पूर्वी युद्ध झाली तेव्हा ते ब्रिटिश लोक आपल्याबरोबर घेऊन गेले, पण आता हिंदू लोकांच्यामध्ये अशी एक जागरूकता झालेली आहे की परत हे सिंहासन परत आणता तरी येणार नाही, पण इथं मी बनवू शकतो। ह्या उद्देशानं ही एक मोहीम निघालेली आहे की 32 मन सोन्याचं सिंहासन, तर त्याचंच एक प्रसिद्धी व्हावी, लोकांना समजावं की 32 मन नक्की काय आहे हे समजावं, यासाठी आम्ही हा एक थॉट ठेवलेला आहे की 32 मन सोन्याचं सिंहासन। त्यासाठी तुम्ही बघू शकता की आम्ही रायगडावरतीच तसे हुबेहूब एक असं एक बोर्ड लावलेले आहेत 32 मन सिंहासन। किल्ला म्हणजे एकतर मराठ्यांचा अभिमान आहे की किल्ले आम्ही शिवाजी महाराजांच्या ह्या राज्यात राहतो, त्यांच्यामुळे आज आम्हाला हे दिवस बघायला मिळालेले आहेत। तर त्याची सगळ्यांनाच माहिती व्हावी यासाठी आम्ही इथं किल्ले करतोच। किल्ले बनवण्यासाठी आम्ही कोणता किल्ला बनवणार आहे ह्याच्यावरती त्याचा वेळ काळ ठरलेला असतो। साधारण हा किल्ला आम्हाला करायला 1 आठवडा लागलेला आहे। शिवपूर्वकाळी हा गड नंदादीप, तनस, रासिवटा, रायरी या नावाने ओळखला जात होता। रायरी हे सर्वसामान्यपणे प्रचलित असणारे नाव आहे। स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड। राजगडावरून ती रायगडला हलविण्यात आली, कारण स्वराज्याचा वाढता विस्तार, स्वराज्याचे वाढते कामकाज यामुळे स्वराज्याची राजधानी ही रायगडला हलविण्यात आली। त्यावेळी मोरोपंत पिंगळ्यांनी या डोंगराची निवड करून दिली। शिवाजी महाराज स्वतः या गडावर आले, त्याने डोंगराची पाहणी केली आणि हा गड राजधानी करण्याचे योग्य केले। त्यावेळी हिरोजी इंदुलकरांना हा गड बांधण्यासाठी दिला। त्यावेळी जवळजवळ 1656 ते 1670 अशा जवळपास 14 वर्षाच्या कालावधीत हिरोजी इंदुलकरांनी या गडाचं बांधकाम बांधून पूर्ण केलं। त्यावेळी जवळपास 14 वर्षाच्या कालावधीनंतर हा गड राजधानी योग्य असा झाला। त्यानंतर शिवाजी महाराज 1671 साली आले। त्यानंतर 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येथील असलेल्या राज्यसभेतच करण्यात आला होता। त्यानंतर 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांची प्राणज्योत येथील असलेल्या राजवाड्यातच मावळली गेली होती। आता आपण पाहणार आहोत तहसीलदार गल्लीतील बालमावळ्यांनी बनवलेला हा किल्ला।
किल्ला प्रतापगड आम्ही हा 15 दिवस झाले किल्ला करालो आहे आणि आम्ही 5 जणांनी मिळून केलो आहे. किल्ल्याची उंची 3540 फूट आहे आणि इथं महत्त्वाचा इतिहास म्हणजे अफजल खानचा वध, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानचा वध आहे. आणि इथं भवानी मंदिरसाठी हे किल्ला तयार केलेला आहे. पहिला किल्ल्याचं नाव ढोरपं असं डोंगराचं नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती अफजल खानाशी, तेव्हा त्यांनी तिथे एक केदारेश्वर मंदिरसुद्धा केलेलं आहे. अभिषेक करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानचा वध करायला गेले. फक्त शिवाजी महाराज अफजल खानचा कोतळा काढलेत. त्यानंतर संभाजी कौजी त्यानं वध केला आहे. त्यानंतर राजगडाला जिजाऊला दाखवायसाठी तिथं राजगडमध्ये अफजल खानचा मुलगा पुरलेला आहे. इथं ह्या बुरुजाला अफजल खान बुरुज असे म्हणतात. त्यानंतर इथं महाद्वार आहे, ते बालेकिल्ल्याचं महाद्वार आहे आणि गुफा आहे. तिथं 200 मावळे बसलेले होते आतमध्ये आणि त्यानं अफजल खानसाठी शामियाना उभारला होता. तो 52 फूट रुंदी आणि 32 फूट उंची. कारण त्याचं एक कारण होतं, कारण तेव्हा एक शस्त्र होतं वीट म्हणून, ते फक्त 22 फुटाच्या अंतरावर जायचं म्हणून ते त्यासाठी 32 फूट शिवाजी महाराज ते हल्ला केले तरी बी त्यांच्यापुढे पोचायचं नाही म्हणून ते तेवढंच बांधलेलं आहे 32 फूट. छत्रपती शिवरायांच्या आरमारातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला जुने बेळगाव येथील मुलांनी साकारला आहे. कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. माझे नाव श्रेया विश्वनाथ सवाशेरी. अवघ्या 350 वर्षापूर्वी एका दूरदृष्टी राजाने किनारपट्टीचे महत्त्व जाणून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात सुसज्ज आरमार उभारण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्या रणधुरंदर सेनानीचे नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या या आरमारात महाराजांनी सागर अध्यक्ष म्हणून दर्या सारंगास नेमले. शिवाय इब्राहिम खान, दौलत खान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले. गोव्यात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज, गुजरात किनाऱ्यावर मोगल, जंजिऱ्याला सिद्धी, तळ कोकणातील स्वकीय द्रोही देसाई आणि सावंत अशा या 5 समुद्री शाया देशाची किनारपट्टी बळकावून बसल्या आहेत. हजारो भूमिपुत्र पाठवले गेले आहेत, पूर्वरीत कापले गेले आहेत. हा धोका कोकणालाही आहे आणि राजे हे कदापि सहन केले नाहीत आणि त्यासाठी आवश्यक होते ते आरमार. धन्यवाद. चंद्रराव मौर्य यांची सत्ता संपून व कपटी अफजल खानाला मारून शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आले. तसाजी, माणजी, सामजी, गंगाजी या कोळ्यांसोबत समुद्रकिनारी सायंकाळी उभे असताना महाराजांची गरुड नजर या बेटावर पडली. महाराज आश्चर्याने म्हणाले, या बेटाचे नाव काय? कुरठे बेट महाराज. तरंडीच्या सहाय्याने सवंगड्यासह महाराज या बेटात आले. महाराजांनी किल्ल्याचा फेरफटका मारला. महाराजांना प्रथमतः कर्ककृषी यांची भेट झाली. कर्ककृषी यांना मौनी बाबा असेही म्हणतात. चारी बाजूनी खारट पाण्याचे समुद्र, बेटात गोड्या पाण्याच्या विहिरी पाहून महाराजांना अत्यानंद झाला आणि त्याच दिवशी महाराजांनी मनोमनी एक संकल्प केला. हिंदू स्वराज्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून व इंग्रज व जंजिराच्या सिद्धीकडून या किल्ल्याचे संरक्षण करण्याकरिता महाराजांनी जलदुर्ग बांधण्याचे ठरविले. इसवी सन 25 नोव्हेंबर 1664 साली महाराजांनी दर्यासागराला 100 सुवर्णमुद्रा व 1 सोन्याचा नारळ देऊन ला सुमारे कुरठे बेटावर 48 एकरावर पसरलेला आहे. किल्ल्यात 42 बुरुजे, 1 चिलखती बुरुज असून 44 जिने आहे. भारतातील शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर याच किल्ल्यात आहे. येथे एक नगारखाना असून तो जांभ्या दगडाने बांधलेला आहे. तेथे महाराजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे उमटले असून तेथे मंदिर आहेत. येथे जरीमरी महादेव आणि भवानी मंदिर असून दूधभाव, दहीभाव आणि साखरभाव आहे. दूधभाव मराठ्यांसाठी, दहीभाव मुस्लिमांसाठी आणि साखरभाव दलितांसाठी आहे. किल्ल्यांची ही सफर अशीच सुरू राहणार आहे. पुढील भागात आणखी काही किल्ले आपण पाहणार आहोत तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून. माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे.
टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.